त्याच्यामध्ये जे RBIच्या पॉलिसीनुसार 20,000च्या मॅक्झिमम नोटा आपल्याला बदलता येतात. त्याच्या अनुषंगाने काही डाऊटफुल व्यक्ती ह्या वारंवार त्या ठिकाणी जाऊन किंवा काही ह्याच्यामध्ये इतर व्यापारी लोकांच्या नोटासुद्धा बदलण्याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्याच्या अनुषंगाने सदर PI यांनी त्या संदर्भात कारवाई केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला 4 व्यक्तींची नावं निष्पन्न झाली. आपण 4 व्यक्तींना अटक केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सध्या जो मेन आरोपी आहे अनिल जैन हा आमच्या सध्या ताब्यात आहे. तो मूळचा जबलपूरचा आहे आणि त्या व्यक्तीच्या मार्फतीने जे या ठिकाणचे लोकल 3 व्यक्ती हा नोटा चेंज करण्यासंदर्भात काही महिलांचा यूज करत होते किंवा इतर रिक्षावाले असतील किंवा जे आजूबाजूला त्या ठिकाणी RBIच्या लोक व्यवसाय करतात, हातगाडे लावतात, यांच्या मार्फतीने हे नोटा बदलण्याचं किंवा त्यांच्याकडून हे करवलं जात होतं. त्याच्या अनुषंगाने या व्यक्तीने इतर 5 व्यापाऱ्यांकडून जे बनारस स्थित आहेत काय दिल्ली स्थित आहेत ह्या व्यक्तींच्यासुद्धा या ठिकाणी नोटा ज्या 2,000च्या बदल्यात 500च्या व इतर नोटा त्यांनी ट्रान्सफर केलेल्या आहेत. सर, नागपुरातले पण काही लोक याच्यामध्ये सहभागी होते, ते लोक त्यांच्या कशा पद्धतीनं संपर्कात आले आणि हे कायद्यानं गुन्हा आहे का अशा पद्धतीने? याच्यामध्ये आम्ही ते चेक करत आहोत की इतर लोकांच्या नावाने जे काही नोटा हे केल्या जातात आणि त्याच्यात कमिशनच्या स्वरूपात परत पैसे घेतले जातात, हा ॲक्च्युली कुठंतरी इलिगल आहे आणि जे की कायद्यानुसार गुन्हा आहे त्याच्या अनुषंगाने आपणही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि या ठिकाणचे जे 3 लोक आरोपी केलेले आहेत, मूळ व्यवसाय त्यांचा जर पाहिला तर ते असे जे व्यापारी लोकांच्या जे काय फाटलेल्या नोटा असतात हे बदलून देण्याचा मुख्य त्यांचा व्यवसाय दिसून येतो आणि अनिल जैन आहे त्याच स्वरूपाचा व्यवसाय करताना दिसून येतो. म्हणून या ठिकाणी आणखीन आम्ही तपास करत आहोत की याच्यामध्ये आणखीन किती प्रमाणात नोटा आतापर्यंत बदलवल्या आहेत, कुणामार्फत बदलवल्या आहेत आणि त्या 2,000च्या नोटा लिगल होत्या का किंवा इन्कम टॅक्स चुकवून किंवा जे नोटाबंदीनंतर ज्या नोटा बाहेर निघाल्या नाहीत पण आता त्या काढल्या जातात ह्या संदर्भात आम्ही पुढील तपास करत आहोत. याच्या बदल्यात त्यांना काही कमिशन मिळत होतं वेगवेगळ्या स्टेजला. जसं 20,000 रुपयाची जर नोटा बदलून घेतल्या तर काही ज्या बदलून घेत होते त्यांना 400 रुपये, त्यानंतर मिडिएटरला 200 रुपये, 100 रुपये अशा प्रकारचा हा व्यवसाय सुरू होत होता आणि त्या नोटा मग त्या व्यापाऱ्यांकडे रिटर्न जे कमिशन झाल्यानंतर जे काही 15-20% त्यानंतर त्या मूळ व्यापाऱ्यांकडे ते पैसे जात होते आणि त्या मिडिएटरला त्यातून ते पैसे मिळत होते. नाही, त्याचा जो उपयोग करण्यात आला, जसं उत्तर भारतामध्ये जी पद्धत आहे की पैशांचा हार घातले जातात आणि त्या RBIमधून ज्या कोरा नोटा घेतल्या जातात त्याच्यामध्ये जरी 10,000चा हार असेल तर त्याला 11,000 रुपये मिळतात. अशा स्वरूपाचं ते सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न होत आहे. पण आमचा त्या संदर्भात आणखीन तपास सुरू आहे. सर, तुम्ही आता 2,000च्या किती नोटांचा समावेश आहे? 500च्या? याच्यामध्ये आपण 2 लाख आतापर्यंत सीज केलेला आहेत आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला 2,000ची नोट मिळालेली आहे. हा आकडा वाढू शकतो सर याच्यातले आरोपी आणखी? हा, याच्यामध्ये आम्हाला इतर जे काही व्यापाऱ्यांची नावं मिळाली आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि निश्चितच याच्यामध्ये आम्ही नावं वाढतील आणि त्याच्या संदर्भातच आमचा तपास सुरू आहे. सर, नागपूरलाच का निवडलं होतं या सगळ्या लोकांनी, म्हणजे नागपुरातून का? नाही, या ठिकाणी जे काही त्यांचे जो जैन म्हणून आरोपी आहे त्याच्या अनुषंगाने त्याचे जे परिचयाचे 2 लोक या ठिकाणी काम करत होते त्यांच्या अनुषंगाने केलेले आहे. त्या अशा अनुषंगाने भोपाळ आणि बदलापूर आहे त्या ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडल्याचे काही प्रमाणात आम्हाला माहिती मिळत आहे. ते सुद्धा आम्ही तपासात निष्पन्न करू. आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता देशात? त्याच्याबद्दल आतापर्यंत आपल्याला माहिती नाही. सर, नागपुर पुलिस ने एक ऐसे रैकेट का थी उसकी और किस तरह से क्षमता था पूरा? नहीं, जो RBI की पॉलिसी है कि 2000 के जो पुराने नोट है जो 16 के बाद बंद हो गए, उसके बाद जो पॉलिसी है कि 20,000 मैक्सिमम एक पर्सन को दिए जाते थे और उसको रिटर्न जो नोट मिलते थे जो चलन में चलते हैं, तो उस पॉलिसी के आधार पर कुछ लोग वो जो कुछ व्यापारी के पैसे इसमें इन्वॉल्वमेंट होते थे इसके बारे में जो पुलिस स्टेशन को इन्फॉर्मेशन मिली उसके ऊपर हमारे PI को जो इन्फॉर्मेशन मिले उन्होंने कार्रवाई की और वहाँ जो हमको इन्वेस्टिगेशन में पता चला कि ऐसे यहाँ के लोकल 3-4 लोग हैं जो कि यहाँ इसमें इन्वॉल्व है, उसको 4 लोगों को हमने अरेस्ट किया है और बाकी जो लोग इन्वॉल्वमेंट है जिनके पैसे थे जिनके मार्फत ये पैसे आते थे जो 2000 के नोट वो भी हमने इन्वेस्टिगेशन में पता चला है, इसके बारे में इन्वेस्टिगेशन शुरू है। सर, RBI के सामने कोई मूंगफली वाला था जो ये रैकेट चला था? हाँ, वो भी अरेस्ट किया है जो कि RBI के बाजू में लगाता था और उसमें उसको कुछ कमीशन मिलता था। जब कोई अंदर लेडीज जाके पैसे लेके आते थे तो वो वहाँ से कलेक्ट करता था। तो ऐसा हमको इन्फॉर्मेशन थी और उसके ऊपर ही कार्रवाई की गई है।
सर कितने कमीशन तय किया गया था और अभी तक क्या लगता है पुलिस को कितना रुपए अभी तक हेरफेर की गई है और क्या धाराएं डाली गई है? उसमें अभी तक जो हमने अमाउंट सीज किए है 2 लाख है, उसमें 2000 की एक नोट है, बाकी 500 के और इतर नोट है। और हमारा इन्वेस्टिगेशन उसमें बारे में चल रहा है। कुछ 5 लोगों के व्यापारियों को हमको नाम भी मिले हैं कि जिन लोगों ने इनके मदद से वहाँ से नोट चेंज करवाए हैं, जो इलीगल तरह का यूज़ करके किया है कि दूसरों के नाम से वो चेंज करके, तो वो हमारा इन्वेस्टिगेशन चालू है। इसके बारे में और कौन कौन इन्वॉल्व हुए ये भी हम इन्वेस्टिगेशन में पता चलेगा। सर कमीशन कितना तय होता था, कितने लोग थे, महिलाओं जे इस लेवल का जो महिला का यूज करके या मूंगफली वाला जो वहाँ मूंगफली बेचता था, वो एक 20,000 का जो 20,000 का जो रिप्लेसमेंट मिलता था, उसमें 200 रुपये 100 रुपये ऐसे उसके ऊपर वो काम करते थे। अमाउंट कितना होगा सर जो अभी तक हेरफेर की गई होगी? अभी तक तो टोटल अमाउंट इंफॉर्मेशन पता, इन्वेस्टिगेशन चालू है उसके बारे में, वो आंकड़ा बढ़ भी सकता है और अलग अलग व्यापारियों के हैं, तो जब तक रिकॉर्ड पे नहीं आएंगे तक तो उसके बारे में हम बता नहीं सकते। सर कितने आरोपी पकड़े गए हैं और कहाँ के ये आरोपी थे, कहाँ? ये 4 आरोपी है, जिसमें 3 लोकल आरोपी है और एक जबलपुर का आरोपी है और अभी हमारे कस्टडी में है। सर जिस तरीके से ये उत्तर भारत में देखा जाता है, शादी त्योहारों में पैसे का हार चढ़ाया जाता है, तो वो क्या ये गिरोह वो भी काम करता था? हाँ, वो वहाँ उसकी भी जो इन्फॉर्मेशन आए कि जो नए नोट रहते हैं उसके हार को वैल्यू रहता है जो नॉर्थ इंडिया में यूज़ करते हैं, और जो 10,000 का हार रहेगा उसके ऊपर 11,000 उनको मिलते थे, ये भी व्यवसाय उसमें से कर देते, ऐसे भी इन्फॉर्मेशन है। उसके बारे में भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।